वाया जाऊ देणार नाही आहे. बघा आज दुर्गाडी किल्ल्याचा जर विचार केला 350 वर्ष लागलं की हिंदूंची ती वैभट आहे. 350 वर्ष जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षामध्ये दुर्गेडी किल्ला जिंकला गेला होता, परंतु 350 वर्ष कोर्टाला लागली की हा हिंदूंची वैभट आहे. तसाच आपण पाहू शकता आपल्या मलंगड विभागामध्ये जो अर्थात आपण मलंगड किल्ला आहे तर अजूनही स्पष्ट झाला नाही आहे तो हिंदूंचा आहे कोर्टाच्या माध्यमातून का हिंदूंचा आहे की आणि कोणाचा आहे, परंतु तो आपलाच आहे, आपलाच राहणार आहे. आणि अशाच पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करणार आहोत. तर प्रेक्षकांना आणि इथे जमल्या सर्वांना विनंती करेल की शिवजयंती येणार आहे त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू. तर मॅच सुरू होणार आहे, परंतु जातोय इथेच मी थांबतोय. मला बोलवल्याबद्दल सर्वांचं मी आणि तसेच आमच्या साईनाथ दादांचं 19 तारखेला वाढदिवस आहे, त्यांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी माईक हँड ओव्हर करतोय, जातोय सोनू बांगरकडे. थँक्यू सोनू. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात आणि थोड्याशा मार्मिक शब्दांमध्ये त्यांनी थोडं वक्तव्य या ठिकाणी केलं, त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा विशेष आभार. आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन देखील सध्या तरी त्यांनी या ठिकाणी केले, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांचा सन्मान देखील करायचा आहे. आयोजकांना विनंती करतो की आपण गणेश म्हात्रे यांचा आपण यथोचित सन्मान करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. थँक्यू सो मच. आज सन्मान होत असताना स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील आमचे शिवदादा गायकर आणि त्याचबरोबर गणेश म्हात्रे यांचा सन्मान होत असताना. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नेट टू नेट फाईट. श्री गणेश कोणी विपक्ष त्यांना फाईट करतोय. पडले संघ. गेम इज ऑन. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळून काढायला स्ट्रोक. लॉंग ऑनमध्ये खेळाडू उपस्थित आणि सिंगल इथे मिळेल. करण आणि सरफराज ही जोडी पाहायला मिळते. बॅटिंग ऑर्डरमध्ये सध्या तरी चेंजेस करण्यात आले टीम श्री गणेश कोणी संघाच्या माध्यमातून. कारण सुरुवातीला आपण पाहिलं होतं सरफराजला थोडंसं लेट बोलवलं गेलं होतं आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर लवकर बोलवलं गेलं, कारण की या मैदानावरती फार चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली आहे ती सरफराज शेखनं. 3 षटकांचा हा सामना असेल या ठिकाणी सूचना आम्ही तुम्हाला करतोय. भावेश तयार. ओव्हर द विकेट. बॉटम हँडचा वापर केला. फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. फलंदाज सरफराजच्या बॅटमध्ये आलाय. पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. मूड बनवत आहेत. रात्रीची वेळ, त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर जे एखाद्या ठिकाणी जात असतात त्यांना माहिती आहे की कशा प्रकारचे संगीत आहे. ओव्हर द विकेट. चांगला बॉल गुडलेंथवरती पडल्यानंतर फार वेगानं आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. वेगवान डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे. गोलंदाज भावेचा आपण पाहत. सरफराज शेख या ठिकाणी फलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु चेंडू फुल टॉस केला आहे. भीमरचा देखील इशारा आणि नो +4 एकूण मिळतील या चेंडूवरती 5 धावा. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. सरफराजच्या बॅटमध्ये दमदार अजून एक चौकार.
गोलंदाजी मार्कवरती भावेश, रोशन देखील येत आहेत. काकडबॉलचे आमचे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. धावसंख्या 10. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. थोडीशी मागडी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज भावेशकडनं. महत्त्वपूर्ण सामना आहे, क्वार्टर फायनलची मॅच असेल. ओव्हर द विकेट, लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, ताकदवर स्ट्रोक आणि पाठवलाय बॉलला लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. फलंदाज सरफराज शेखच्या बॅटमधनं हा पहिला तडाखा, बिगिट षटकार. क्या बात आहे नितीन दादा, अप्रतिम संगीत डीजे मास्टर नितीन दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. अतिशय गरम ते सध्या तरी करतायत. षटकार येतोय, धावसंख्या 16 वरती पोहोचतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील. ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बारी बारी सबकी बारी, पहले हमारी बाद में तुम्हारी, वाईड स्ट्रोंग सीमा रेखा बाहेर. षटकार, डीजे नितीन दादा म्हात्रे. क्या बात आहे. आणि पंच आपण पाहू शकता आमच्या अविनाश सर यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते, कारण की ते देखील खुश झालेत. संगीत तशी येत आहेत, रात्रीची वेळ आहे. येस, आणि रात्रीच्या वेळमध्ये नक्कीच सध्या तरी गौतमी पाटील असती किंवा राधा पाटील असती तर मजा आली असती. क्या बात आहे. परंतु लगातार जे षटकार येतात, सरफराज शेख ऑन फायर, डीजे मास्टर देखील फायर आहेत. 22 लॉस ऑफ विदाउट विकेट टीम श्री गणेश कोणी टीम. 5 बॉलमध्ये 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज भावेशनं. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सरफराज खेळतोय 5 चेंडूचा सामना करत 20 या आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय सध्या तरी, 400च्या स्ट्राईकनं बॅटिंग करतायत सरफराज शेख. मगाशी 2दा-3दा भेट झाली सरफराज शेखची. सध्या तरी वॉटर इनटेक जास्त करतायत, ते पाण्यावरती जास्त लक्ष द्या, पाणी जास्त इनटेक करतायत. आणि का बात आहे, अप्रतिम फलंदाजी. ओ पाहावं लागेल, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. दोन्ही पंच समांतर हात करतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना जय पवार सर, धावसंख्या 23 धावा. बाउन्स भरपूर होत आहे चेंडूमध्ये, अतिरिक्त बाउन्स, त्यामुळे पंचांनी पाहणी केली आणि वाईट बॉल हा घोषित केला आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी. पडले बनाम श्री गणेश खोणे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जातील. खोलात टाकलेला चेंडू आणि त्रिफलाचित केलाय फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट. सरफराज शेख बॅक टू द डगआउट. पहिला धक्का श्री गणेश कोणी संघाला. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच सध्या तरी डीजे ऑपरेटिंग नितीन दादा म्हात्रे करतायत. गणेश म्हात्रे जे गणेश पाटील जे आमचे नक्कीच सर्व आहेत, त्यांना आराम दिला गेला आहे. परंतु काही फरक नाही आहे, दोघांचंही टायमिंग चांगलं आहे. आणि कदाचित पुढच्या वर्षी या ठिकाणी नितीन दादांचाच डीजे या ठिकाणी असेल असं वाटू लागलं आहे. 23 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते, परंतु जे आपलं काम होतं ते कामगिरी बजावली आहे. फलंदाज या ठिकाणी सरफराज शेखनं भरपूर चांगली बॅटिंग केली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. हर्षद ठोंबरे विस्फोटक खेळाडू आहेत, भरपूर क्षमता आहे खेळाडूमध्ये. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीमसाठी पार पाडली आहे. परंतु आता पॉवर प्लेचं षटक कंप्लीट आणि गोलंदाजी मार्कवरती येतात अक्षय. स्क्रीनवरती सध्या तरी आमच्या प्रेक्षक वर्गांना दाखवलं जातं आहे इथे 900 प्रेक्षक वर्ग आहेत, गौशे नाही आहेत, कारण की शांतता आहे. संदीप दादा ठोंबरे हे देखील स्क्रीनवरती दिसत आहेत. सध्या तरी या ठिकाणी ते 40 प्लेचा सामना खेळलेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर कोणी संघाचा मॅच पाहण्यासाठी अजूनही थांबलेत. संदीप दादा आपलं स्वागत असेल. अक्षय तयार, ज्या अक्षयनं फार चांगली गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये, तोच अक्षय येतोय. पहिल्या बॉल षटकातील स्ट्राईक केला फलंदाज विस्फोटक खेळाडू करण
ठोंबरे पाहायला मिळेल. पहिला बॉल राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळलेत परंतु या ठिकाणी लॉंग ऑनला चेंडू जातोय. खेळाडू उपस्थित फंबल होत्या. थोडेसे वेळ मिळते आणि वेळेच्या अभावी 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल 25 धावा धाव फलकावरती. सुरुवातीला बॅटिंग करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतायत श्री गणेश कोणी संघ, कारण की समोरचा संघ तेवढा ताकदीचा आहे. अर्शेल यांचा संघ म्हणजेच पडलेगाव टीम मागे खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मध्ये सफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेर निघाले परंतु प्रचंड वेगवान चेंडू होता. लेग स्टंपच्या वरून निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक. व्हेरी गुड बॉलिंग. अक्षय, मी म्हटलं होतं नक्कीच मागच्या मॅचमध्ये देखील फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. धावा थांबवल्या होत्या आणि तोच अक्षय पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करतोय या मॅचमध्ये देखील. ऑन साईडला फुल करतायत. फटका पाहावा लागेल. हवेमध्ये खेळाडू उपस्थित. एलिव्हेशन नाहीये. वाईडिश लॉंगॉनला टिपली. जेल क्षेत्ररक्षक होते उपस्थित. निशांत त्या ठिकाणी वेल जस्ट वेल कॅच. आणि अजून एक धक्का टीम श्री गणेश कोणी संघाला. डीजे दशरथ पाटील आमचे समालोचक, दशरथ दादा चटपटी कॉमेंटेटर यांचा आवाज देखील डीजे ऑपरेटर आमचे सध्या नितीन दादा मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. थँक्यू सो मच. 25 लॉस ऑफ 2 विकेट. करण या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु आज करणचा बल्ला बोलला नाही. या स्पर्धेमध्ये शांत राहिलाय. अक्षयचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे मात्र थांबवलंय श्री गणेश खुनी संघाला. 3 बॉलमध्ये फक्त त्यानं धावा खर्च केल्या 2 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट करणची कॅरी केली आहे. नवीन खेळाडू ज्युनियर आकाश. याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची करिअरमधील पहिली बाईक या खेळाडूला याच मैदानावरती देण्यात आली होती. तो आकाश आलाय. राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल. वेगवान डिलिव्हरी. पॅडवरती ब्रश होतोय. स्ट्रॉंग अपील. थोडीशी छोटीशी अपील करतात. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि डॉट बॉल असेल. धावा थांबवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या 23 धावा होत्या आणि या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. फक्त 2च धावा खर्च केल्यात. इम्प्रेसिव्ह आणि प्रभावित करणारी गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. 3 षटकांचा सामना आहे. किती धाबेपर्यंत पोहोचेल श्री गणेश कोणी टीम. चांगला बॉल. पुन्हा एकदा वेगवान डिलिव्हरी. गुडलिंडवरती पडल्यानंतर फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी चेंडू पिच केले जातात. आतमध्ये आलाय चेंडू पडल्यानंतर. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. व्हेरी गुड बॉलिंग. कदाचित आपण पाहिलं गेलं तर आय थिंक माझ्या मते तर हा पिच आपण पाहतात ही खेळपट्टी पाहतात 22 ते 23 पावलांची असावी. कारण की त्यामुळे या ठिकाणी चेंडू फार वेगवान येतात. गोलंदाजाला या ठिकाणी गती देण्याची संधी मिळते या मैदानावरती. फटका चांगला आला ऑन द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू थोडासा फंबल होतोय. दुसरीचा कॉल दिलाय. त्वरित 2 धावा कंप्लीट आणि षटक क्रमांक दुसरा समाप्त. सफल ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये अक्षयने 1 विकेट कॅरी केली आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या कोणी संघ पोहोचलाय 27 लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डी कदाचित कल्याण किंवा डोंबिवली गाठावी लागेल असं आता वाटू लागलंय. कालू डॉन देखील या ठिकाणी सध्या तरी आनंद घेत आहेत. शेवटचं षटक असेल. जपेश त्या शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम संगीत देखील येत आहेत. मजा येते या स्पर्धेमध्ये. कालू डॉन सध्या तरी 5 दिवस इथे वस्तीसाठी आहेत.
ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात, फटका चांगला लॉंगांचा खेळाडू येईल, एकदा तर कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, लेझी क्रिकेट, चुकी झाली आहे, चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. चेंडू सीमा पार, 4 रन. अप्रतिम संगीत पुन्हा एकदा नितीन म्हात्रे यांच्या माध्यमातून राणाजीची आठवण करून दिली. सध्या तरी राणा नाही आहेत आमच्याकडे, कालू डॉन आहेत. 5 दिवस रिझर्वेशन केलंय या स्टेजचं. धावसंख्या 31, 31 धावा स्कोरबोर्ड वरती. उचललाय बॉलला, उंच जास्त केला, लांबी कमी. मिड विकेटचा खेळाडू उपस्थित. जजमेंट सुरुवातीला व्यवस्थित नव्हता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते निशांत. पुन्हा एकदा झेल टिपलाय, फलंदाज बाद. तिथे डान्स देखील करतायत. नक्कीच जे गौशे प्रेक्षक वर्ग असतात ते सध्या तरी या ठिकाणी उपस्थित आहेत. येस, स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते. अजून बाजूला, थोडंसं बाजूला, जिथे झेल टिपली तिथे. पीने वाले को मौका चाहिए, या ठिकाणी अजून का हवं आहे अशी संगीत येतात, असं एक क्लायमेट. त्याचबरोबर अप्रतिम स्पर्धा, मजा येते. शेवटची मॅच आहे, प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. उचललाय बॉलला, पुन्हा एकदा हवेमध्ये तोच खेळाडू, तोच गोलंदाज, आणि पुन्हा एकदा तशी झेल. फलंदाज बाद. लगातार धक्के पे दे धक्का श्री गणेश कोणी टीमला. डीजे लगातारचे 2 विकेट, 2 फलंदाज बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जपेश. क्या बात आहे. प्रेक्षक वर्गांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे, एन्जॉय करतायत. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. नवीन फलंदाज अजय, हॅट्रिक बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा तोच खेळाडू, तिसऱ्यांदा चेंडू तिकडेच गेलाय, परंतु यावेळेस अलाउन द कार्पेट होता आणि फेकी करतात. तोपर्यंत मिळेल सिंगल आहे चेंडूवरती. धावसंख्या 30, 2 धावा मिळतात. सिंगल असेल. येस, स्कोर कार्डवरती 2 दाखवल्या, हरकत नाहीये. 32, 32 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा जपेश उर्ध विकेटनं तयार. स्ट्रायकरला फलंदाज आकाश. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळतात. लॉंगांचा खेळाडू उपस्थित आला ऑन द कार्पेट. फेकी त्वरित येते, हर्षल असतील, आणि येस, वेळ घेतलाच नाही या हर्षदनं. पाहावं लागेल. थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवण्यात आलाय. तिसरे पंच येतील आणि चेक करतील आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. फलंदाज सेफ असतील आणि धावा कंप्लीट झाल्यात. ऍक्शन रिप्ले दाखवलं जाते या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवरती. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. दूध का दूध, पाणी का पाणी. बॅट ग्राउंडिंग केली होती, एक्झॅक्ट पोहोचले होते, भरपूर लवकर पोहोचले होते. आणि एकूण धावा मिळतात 2. धावसंख्या टोटल
34 34 धावा. शेवटचा बॉल या शेवटच्या षटकातील. गोलंदाज जपेश तयार. षटकामध्ये धावा खर्च केल्या जपेशनं आतापर्यंत 7. 2 गडी बाद केले. चांगलं षटक आतापर्यंत राहिले. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस यशा उद्ध्वस्त केल्या जातील. फलंदाज बाद. दांडी गोल केली जाते आणि शेवटच्या बॉलवरती अजून एक सबलदा जपेशला 3 गडी बाद करतात. 7 धावा खर्च केले या ओव्हरमध्ये. टार्गेट आपण पाहिले 34 बनवल्यात. 35चं लक्ष्य असेल या मॅचमध्ये. टीम पडले संघासमोर. डीजे चांगलं कॅमेरा वर्क. संदीप दादा ठोंबरे ह्या ठिकाणी एक चांगले क्रिकेटर आणि सध्या तरी ते एन्जॉय करत आहेत या मॅचला पाहत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि दुसऱ्या प्रेक्षकांना देखील कव्हर केलं होतं. अप्रतिम या ठिकाणी नक्कीच ही स्पर्धा. कालू डाऊन या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला पोहोचले. बाकेश भाई त्या ठिकाणी पोहोचले गेलेत. संगीत अजून एक घ्यायचं आहे. एस कालडॉन यांच्यासाठी एक संगीत असेल. डान्स करतील तर अजून मजा येईल. उद्याचे स्कोरर या ठिकाणी असतील ऑफिशियल स्कोरर कालडॉन. चला चला मॅच सुरू करायची. फलंदाज पाठवा प्लीज. विनंती असेल मॅच सुरू करायची आपण. संगीत चांगली येतात परंतु डान्स होत नाहीये. चला टार्गेट या ठिकाणी असेल 49 धावेचं. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे. ऋतिक आणि रोहन. थैंक यू सो मच. बिल्कुल चलते हैं मैदान के ऊपर. बहुत बहुत शुक्रिया कालू डॉन. और जीत के लिए बात करेंगे तो 18 गेंदे और 35 का समीकरण होगा. ऋतिक और रोहन ये सलामी बल्लेबाज होंगे पडले टीम की ओर से. ये बड़ा मुकाबला बिल्कुल दोस्तों. और बड़ी ये प्रतियोगिता आप देख सकते हैं बिल्कुल एसपी ग्रुप ट्रॉफी 2026 का पर्व. आखिरी मुकाबला है दोस्तों. जीतने वाली टीम सीधा आगे बढ़ेगी यानी कि सेमीफाइनल में पहुंचेगी. और वो टीम कौन सी होगी? श्री गणेश खोनी या फिर पडली टीम. ओपनिंग ब्लास्टर पहुंच चुके हैं मैदान के अंदर और गेंदबाजी की कमान संभालेंगे रफ्तार के सौदागर जिन्हें कहा जाता है हर्षद टोमरे. बल्लेबाजी इस प्रतियोगिता में अच्छी नहीं हुए लेकिन गेंदबाजी कैसे करेंगे ये देखिए. कालू डॉन को दिखाया जा रहा है. उनके बहुत ही फॉलोअर्स है और ये स्क्रीन के ऊपर दिखाते हुए फ़ोन पे बात करें शायद उनके फॉलोअर्स भी दिखाते हुए ये उनकी वीडियो दिखाते हुए. ये देखिए बिल्कुल चैनल को उनके लाइक कीजिए और सब्सक्राइब कीजिए. चलिए गेम इज ऑन. मुकाबले को आगाज होता हुआ. हर्षद तैयार गेंदबाजी के लिए. ऋतिक बल्लेबाज होंगे सेकंड के ऊपर पडले टीम की ओर से और रोहन होंगे 9 सेकंड के ऊपर. सेकंड पे बल्लेबाज होंगे रोहन. गेम इज ऑन. पहली गेंद ओवर द विकेट और रफ्तार भरी गेंद थी. पड़ने के बाद अंदर आते भी गति से बीट किया बल्लेबाज रोहन को. काफी तेजी से डाली हुई डिलीवरी हर्षद के माध्यम से डाउन गेंद की समाप्ति होती हुई.
टारगेट यहाँ से बनाने, बिल्कुल 35 रन बनाने इस मुकाबले को जीतने के लिए टीम पडले को। दोनों टीमें बड़ी है, एक तरफ श्री गणेश कोहली टीम जिन्होंने पिछले मुकाबले में बिल्कुल 6 विकेटें खोई थी, लेकिन सरफराज शेख ने अपनी टीम के लिए रन बनाए और 58 रन की टारगेट लगाई, आसानी से मुकाबले को जीता। लेकिन इस बार पडले टीम के सामने फाइट दे रही है, आसानी से पडले टीम भी मुकाबले को छोड़ेगी नहीं। लॉन्ग ऑन की तरफ खेला बास्टोक और फील्डर जब तक पहुंचे गेंद को उठाए फेंके तब तक यहां से 2 रन कंप्लीट होते हुए। गुड रनिंग बिटवीन द विकेट और खाता खोलते हुए बल्लेबाज रोहन। रन संख्या 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। रन संख्या 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। हर्षद फिर से एक बार तैयार, इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। इस बार ऑन साइड में खेलते हुए शॉर्ट मिड ऑन में खिलाड़ी मौजूद, रनआउट का मौका और यहां से बाल बचे। 2 रन कंप्लीट होते हुए, सिंगल कंप्लीट होती हुई, बिल्कुल माफ कीजिए, और सिंगल के माध्यम से रन संख्या आगे बढ़ती हुई 3 के ऊपर। पहली गेंद डॉट, उसके बाद में 2 रन, उसके बाद में ये सिंगल आती भी और टोटल पहुंची 3 के ऊपर। 2 बड़ी टीम है, बिल्कुल फाइट दे रही इसी मुकाबले में। हर्षद टोमरे की टीम यानी कि श्री गणेश कोहली टीम ओवर द विकेट फिर से एक बार तैयार। ऑन साइड में खेला बास्टोक, शॉट अच्छा है, गेंद को सीधा भेजा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। बल्लेबाज ऋतिक के बल्ले से पहला शानदार छक्का। और इस छक्का आता हुआ रन संख्या 9 के ऊपर पहुंचते भी। चलिए अगले गाने के ऊपर बिल्कुल कालू डॉन डांस करेंगे। ये भी शॉट अच्छा है, फ्लिक ऑफ द रिस्ट, ऑन साइड में खेला स्ट्रोक। जब तक फील्डर पहुंचेंगे तब तक यहाँ से 2 रन कंप्लीट जरूर हुए, लेकिन बढ़िया फील्डिंग करण वहां पर थे और काफी तेजी से पहुंचे। अपनी टीम के लिए 2 रन बचाए करण ने। रन संख्या 2 की मदद से आगे बढ़ती भी 11 के ऊपर। काबिल तारीफ फील्डिंग थी, बिल्कुल काफी तेजी से पहुंचे करण। ओवर की बात करेंगे तो 5 गेंदें हो चुके और टोटल रन कर चाहिए हर्षद टोमरे ने अब तक 11 रन, टारगेट है 35 की। और ये शुरुआत अच्छी की है पडले टीम ने 11 के ऊपर पहुंचते भी बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। इस बार उठा दिया है, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है और गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन ओवर का चौका आता हुआ और ओवर का बाद समापन। महंगी ओवर हर्षद टोमरे के 15 रन खर्च किए इस ओवर में। और अब यहां से इक्वेशन होगा, स्क्रीन के ऊपर हम दिखाएंगे। ऋतिक ने शानदार बल्लेबाजी की, 3 गेंदों का सामना किया, 12 रन बनाए। रोहन 3 गेंदे 3 रन, 12 गेंदे 20 रन की आवश्यकता होगी क्योंकि 15 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। महंगी गेंदबाजी, पावर पे में महंगे साबित हो चुके हैं गेंदबाज हर्षद टोमरे। सेकेंड ओवर गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए अजय उतेकर आते हुए गेंदबाजी के लिए। मुकाबले में फाइट देनी है तो अजय को इस ओवर में बिल्कुल रन रोकने होंगे और विकेट लेनी होंगी। शायद डॉट गेंद यहां से डालनी होगी, तब जाके कहीं तो इस मुकाबले में वापसी कर सकती है श्री गणेश कोहली टीम। ओ पहले डिलीवरी शानदार, लेकिन अंपायर कहते हुए वाइड बॉल। वाइड का इशारा तब अतिरिक्त शुरू से रन पे बढ़ोतरी होती हुई 16 के ऊपर पहुंचता बस स्कोर एक्शन रिप्ले दिखाया जा रहा है। ओवर द विकेट आए, उसके बाद में ऑप्शन के बाहर थी, काफी बाहर थी और अंपायर का सही फैसला, वाइड बॉल का इशारा। रन संख्या 16 रन, 12 गेंदे 19 का समीकरण होगा। इन बात तैयार, फिर से एक बार अजय उतेकर। इस ओवर की अगली गेंद साके में बल्लेबाज रोहन उठाने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर मौजूद, विकेट काफी महत्वपूर्ण। और ये देखिए जजमेंट नहीं है, ये आसान सा क्या ड्रॉप होता भाई, ये गलती की है विवेक वहां पर थे और विवेक के माध्यम से गलती हो चुकी है। मैंने पहले ही कहा था बिल्कुल आपको डॉट गेंदे की जरूरत है, उसके बाद में विकेट लेनी होगी और यहाँ से बिल्कुल मौका मिला बल्लेबाज रोहन को और रन भी मिले 2। 11 गेंदे 17 की आवश्यकता।
इस बार भी गेंद हवा में, फील्डर से दूर होगी और जब तक फील्डर पहुंचे अनंता थ्रो करे तब तक फिर से एक बार 2 रन कंप्लीट। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छे दोनों बल्लेबाज के बीच में, बहुत ही अच्छा तालमेल और तेजी से रन संख्या बढ़ती हुई 20 के ऊपर। ओवर नंबर दूसरा जारी है, 10 गेंदे शेष, जीत के लिए 15 का समीकरण होगा। यदि कैच लेते थे बिल्कुल विवेक तो कई तो नए बल्लेबाज आते थे, 2 रन भी बच जाते थे और 1 गेंद डॉट भी आती थी। ओवर द विकेट, यॉर्कर का प्रयास, ऑन साइड में खेलते हुए ढकेलते हुए गेंद को मिड विकेट खिलाड़ी आएंगे। सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक, बॉटम हैंड का पूरी तरह से इस्तेमाल। रन से 21, 21 रन। सूझ भरी भरी क्रिकेट यहाँ पर दिखाई देती हुई ऋतिक और रोहन के माध्यम से। जल्दबाजी नहीं करे दोनों बल्लेबाज। 9 गेंदे और 14 की आवश्यकता। कौन सी टीम पहुंचेगी इस प्रतियोगिता में सेमीफाइनल में, पडले या फिर श्री गणेश कोनी? सवाल है फुल टॉस गेंद, अब भी मौका है फील्डर के पास, विवेक वहां पर, कोई गलती नहीं आपकी बार। विकेट का पतन, पहला झटका, टीम पडले को लगता हुआ 8 गेंदे और जीत के लिए चाहिए अब 17 की आवश्यकता। आवश्यकता होगी, माफ कीजिए, और विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज के पारिकांत ऋतिक बैक टू द डगआउट। लेकिन ऋतिक ने अच्छी बल्लेबाजी की है, 4 गेंदों का सामना उन्होंने किया और 12 रन का योगदान अपनी टीम के लिए देते हुए अब नए बल्लेबाज पहुंचे हर्षल मैदान के अंदर। ये हार्ड हिटर बल्लेबाज है, इनके नाम से टीम जानी जाती है। लंबे लंबे छक्के लगाते हैं, उनकी हाइट भी बहुत ज्यादा, लंबे कद के खिलाड़ी है और उतने लंबे छक्के भी लगाते हैं हर्षल। 8 गेंदे 14 का समीकरण है। आने वाली 2 गेंदे यदि अच्छी डालते हैं गेंदबाज अजय उतेकर, तब भी यहां से मुकाबला बैलेंस रह सकता है। चले, पहले दिन में बिल्कुल नेवाली टीम क्वालिफाई हुई थी, उसके बाद में पांगड़े सपाटा टीम यानी कि रोशन फराट की टीम भी क्वालिफाई हो चुकी है। सुपर 5 के लिए बिल्कुल रोशन फराट इनकी टीम होगी। बहुत ही अच्छी क्रिकेट खेली थी। 8 गेंदे 14 का समीकरण, गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। ये देखिए पहली गेंद उठा दी, गेंद हवा में, फील्डर मौजूद, विकेट बन सकती है और हर्षल को लौटना होगा मैदान से बाहर। करण वहां पर थे, कोई गलती नहीं है। आप मुकाबले में ट्विस्ट, 7 गेंदे, जीत के लिए 14 का समीकरण। डीजे समाज, ये बहुत ही महत्वपूर्ण विकेट थी। हर्षल 0 पे आउट हो चुके हैं और अब मुकाबले में वापसी करते हुए श्री गणेश कोनी टीम। 7 गेंदे 14 का समीकरण। नए बल्लेबाज दिनेश पाटिल, हार्ड हिटर बल्लेबाज है। अब यहां से 2 विकेट खो चुके हैं पडले टीम, 21 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। आखिरी गेंद शेष, आखिरी गेंद भी महत्वपूर्ण है, यदि अच्छे डालते हैं तब यहां से मुकाबले में मजबूत रहेगी श्री गणेश कोनी टीम। कौन सी टीम जीतेगी ये सवाल होगा। पहले ओवर में रन बने थे कुल मिला के बात की जाए तो 15 रन, और दूसरे ओवर में अब तक बात करेंगे तो रन बने टोटल 6 रन। अच्छी गेंदबाजी अजय उतेकर, और ये देखिए आखिरी गेंद भी डॉट और मुकाबले में वापसी श्री गणेश कोनी टीम की। और अब यहां से बनाने होंगे जीत के लिए पडले टीम को 6 गेंदे, जीत के लिए कंपलसरी 14 रनों की आवश्यकता। डीजे
क्या बिल्कुल संगीत आता हुआ हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माथे में, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माथे में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया भगवा उसकी छाती में। थैंक यू सो मच डीजे मास्टर की भूमिका निभाते हुए हमें बिल्कुल नितिन दादा मात्रे उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। 6 गेंदें जीत के लिए 14 का समीकरण, मुकाबला कौन जीतेगा यह सवाल होगा इस मैदान के अंदर। गेंदबाज आते हुए आखिरी ओवर सरफराज शेख जिन्होंने आज बल्लेबाजी बहुत ही अच्छी की है, गेंदबाजी कैसे करेंगे सवाल होगा। बल्लेबाज रोहन सेकंड के ऊपर, पहली गेंद लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 रन कंप्लीट दूसरे के लिए पलटे और देखिए यहां से तेजी से थ्रो आता हुआ रनआउट का मौका होगा, शायद रनआउट की विकेट बन सकती है, बताएंगे अंपायर बताएंगे। ऐसा दोनों बल्लेबाज को एक की टाइमिंग के ऊपर क्रीज छोड़नी होगी। बिल्कुल जय सर, तो सिंगल होगी, ये सिंगल होगी बिल्कुल। दोनों बल्लेबाज एक ही टाइम पे स्ट्राइक छोड़नी जरूरी है, इसलिए ये सिंगल ही होगी। 5 गेंदे 13 का समीकरण होगा, ये प्रतियोगिता का नियम है बिल्कुल। तो चलिए बिल्कुल ये प्रतियोगिता का नियम है, दोनों बल्लेबाजों ने एक ही तरह से स्ट्राइक छोड़नी होगी तब जाके आपको रन दिए जाएंगे। 5 गेंदे 13 का समीकरण। ओ बढ़िया डिलीवरी, सामने खेलते हुए फील्डर आएंगे लॉन्ग ऑफ के ऊपर से, 1 रन कंप्लीट, फिर से एक बार सिंगल। क्या गेंदबाजी कर रहे हैं, शुरुआत अच्छी हो चुकी है श्री गणेश कोहली टीम के लिए। 4 गेंदे 12 की आवश्यकता, पहला ओवर 15 रन का, उसके बाद में देखा जाए तो दूसरी ओवर कमबैक किया गेंदबाज सरफराज ने, सॉरी अजय ने 6 गेंदे 6 रन और 2 विकेट ली। उसके बाद में अब सरफराज शेख 2 गेंदे और 2 रन करते हुए, यह अच्छा शॉट गैप पे खेलते हुए पॉइंट की तरफ गेंद निकल चुकी है सीमा रेखा के बाहर, 4 रन। ये चौका आता हुआ आसानी से छोड़ने वाली नहीं है टीम, आधा पडले टीम भी बिल्कुल इस मुकाबले को 3 गेंदे 8 रन की आवश्यकता होगी। सानवी 11 पडले टीम बिल्कुल 3 गेंदे और 8 रन की आवश्यकता होगी। मुकाबला बिल्कुल करबटे बदलता हुआ, कौन सी टीम जीतेगी ये मुकाबले को ये बड़ा सवाल है। संघर्ष करती भी दोनों टीम। कालू डॉन भी यहाँ पर टेंशन में आते हुए कौन सी टीम जीतेगी, चेहरे के एक्सप्रेशन देख सकते हैं आप, कौन सी टीम के बाजू में ये बड़ा सवाल है। अब 50-50% दोनों टीम के पक्ष में, कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा। 3 गेंदे 8 रन की आवश्यकता, लॉफ्टेड हिट शॉट अच्छा है, गेंद सीमा रेखा के बाहर, यह आता हुआ संघर्ष भरा छक्का, जीत के लिए 2 गेंदे 2 रन की आवश्यकता, 6 रन। क्या टाइमिंग थी शॉट के ऊपर, रोहन थे बल्लेबाज बिल्कुल, यह बढ़िया शॉट, रन संख्या 33 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर, 2 गेंदे जीत के लिए 2 रन की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है और यहां से आपको जीत के लिए 2 रन बनाने ही होंगे। शॉट अच्छा था बिल्कुल। अब यहां से बिल्कुल ये मुकाबले में वापसी की है टीम पडले ने, सानवी 11 पडले टीम। गेसर टीम को 2 गेंदों में 1 रन की आवश्यकता थी और नावाले टीम ने मुकाबला जीता था, डिपेंड किए थे रन। और क्या यहाँ से बिल्कुल सरफराज शेख 2 गेंदे 2 रन डिपेंड कर पाएंगे। सामने बल्लेबाज 9 गेंदे 19 से ऊपर बल्लेबाजी करते हुए हार्ड हिटर बल्लेबाज रोहन ऑन स्ट्राइक। और ये देखिए सूझबूझ भरी क्रिकेट और ये कैच बन सकती थी, मौका का बया, रन आउट की विकेट। अब भी मुकाबला खत्म नहीं हुआ है, यहां से मुकाबला आ चुका है। 1 गेंद जीत के लिए कंपल्सरी, 1 रन की आवश्यकता, वही इतिहास मैदान के अंदर।
तो माँ शायद एक गेंद पकड़ते थे, कैच लेते थे तो 2 रन चाहिए थे, लेकिन यहाँ से अब भी मुकाबले में जीवित है श्री गणेश कोणी टीम। एक गेंद जीत के लिए कंपल्सरी 1 रन की आवश्यकता। कौन सी टीम जीतेगी? हार मंजूर नहीं है, टीम पडले को हार मंजूर नहीं है श्री गणेश कोणी टीम को भी, और ये मुकाबला रंगीन बनता हुआ। बिल्कुल ये टाइम पे ये मुकाबला रंगीन बनता हुआ, यानी कि खास करके बिल्कुल विकेट सर इस आज के दिन में, आज की रात्रि में सभी मुकाबले बहुत ही अच्छे बने। साइना दादा पाटिल इनके माध्यम से बिल्कुल ये प्रतियोगिता एंजॉय आप करते हुए एसपी ब्लू ट्रॉफी 2026 का पर्व, और बिल्कुल दर्शक अब भी मुकाबले की तरफ यहाँ से पूरी तरह से ध्यान देते हुए कौन सी टीम जीतेगी। 1 रन की आवश्यकता होगी, बच्चे भी 1 गेंदों के ऊपर। कल के मुकाबले में 1 गेंद और 3 रन की आवश्यकता थी चिंचपाड़ा टीम को, और 2 बने थे। 1 रन से जीती थी पागड़े सपाटा टीम। शायद यहाँ पर चक्रव्यूह रचा गया है, क्या चक्रव्यूह से बाहर निकल पाएंगे? दिनेश बल्लेबाज होंगे सेकंड के ऊपर, निशांत होंगे। 1 गेंद 1 रन की आवश्यकता, गेम इज ऑन। और देखिए यहाँ से क्या विकेट बन सकती है, अपील तो की है, देखना होगा। और ये कि अंपायर सहमत नहीं है, लेग बाइस के माध्यम से मुकाबला जीता सानवी 11 पडले टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस। हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहा करते हैं, लेकिन कोनी टीम आपने भी बहुत ही अच्छी कोशिश की, और प्रशंसा करना चाहूंगा मैं श्री गणेश कोनी टीम के भी, क्या शानदार फाइट दी थी। पिच के साइड में आपको आना है, साईडला आपण पिचच्या या ठिकाणी पडले संघ श्री गणेश कोणी क्रिकेट टीम आपण फार चांगला क्रिकेट खेळला, लेग बाईस होती, अन्यथा ठिकाणी जर LBW असतं तर या ठिकाणी मॅच तुम्ही जिंकला असतात।